स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जे आहे कंबर कसलेली आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदाच्या या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे। तर आपण पाहू शकता आज आम्ही हिंगोली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये आहेत। या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे। उपविभागीय अधिकारी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी निवडणूक विभागाच्या वतीने 9 टेबल जे आहे लावण्यात आलेले आहेत आणि खाली जर पाहिलं तर खालच्या बाजूला एक अर्ज विक्रीची प्रक्रिया पार पडत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर हे अर्ज विक्रीच्या नंतर जे आहे हे वरचे जे 9 टेबल लावण्यात आलेले आहेत याच ठिकाणी जे आहे हे अर्ज स्वीकृती करण्यात जाणार आहे। याच 9 टेबल वरती जे आहे अर्ज जे स्वीकृती आहे नामनिर्देशन पत्र जे आहेत या ठिकाणी स्वीकृती केले जाणार आहेत आणि स्वीकृती केल्यानंतर जे आहे अर्ज जे आहेत ते या ठिकाणी छाननी केली जाणार आहे। अशा पद्धतीने जे आहे निवडणूक विभागाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीची जी आहे ही धामधूम सुरू झाली आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे निवडणूक विभाग जे सज्ज झालेला आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ही निवडणूक प्रक्रिया अशा पद्धतीने पार पडताना आपण पाहू शकतो। हिंगोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आजपासून आपण नामनिर्देशन प्रक्रिया पत्र स्वीकारण्याकरता सुरू होत आहे। दिनांक 17 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत। त्या अनुषंगाने सर्व आपली तयारी झालेली आहे। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याकरता प्रभाग वाईज आपण छाननी करता टेबलाची व्यवस्था केलेली आहे। तदनंतर तिथून छाननी झाल्यानंतर आपल्या अनामत रक्कम व इतर प्राथमिक छाननी करण्याकरता आपले अधिकारी लेवलचे जे कर्मचारी असतील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्व पडताळणी तपासणी केल्यानंतर प्राथमिक तपासणी केल्यानंतर उमेदवाराला त्याचा नामनिर्देशन स्वीकार या कार्यालयामध्ये येथे या कक्षामध्ये केले जाईल। त्या अनुषंगाने नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगाने सर्व तयारी झालेली आहे। आचारसंहिता असू दे किंवा आपले इतर परवाना कक्ष असू दे त्या अनुषंगाने ही पथके गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याचे कामकाज सुरू आहे।